आर्थिक प्रगतीसाठी घराच्या या दिशेला लावा गोकर्णाचं रोप, देवी लक्ष्मीची होईल कृपा. श्री स्वामी समर्थ. अर्धवट माहिती कधीही घातक असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. गोकर्ण फूल समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. पंडित इंद्रमणी घनशाल सांगतात की घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. जाणून घेऊया गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतील. गोकर्ण फुलाचे फायदे. धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख, शांतीचे वातावरण राहते. भगवान विष्णूची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते, असे मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात. गोकर्ण फूल घरामध्ये वास्तू नियमानुसार लावावे, तरच त्याचे फायदे मिळतात. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता. गुरुवारी आणि शुक्रवारी चौघड या मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.